मित्रांनो, लहानपणीचं एक वाक्य तुम्हाला आठवत असेल, काकाने काकूंचे कामाचे कागद कात्रीने करा करा कापले. तर सेम झालेलं आहे. हे आहेत काका आणि हे आहेत काकू, ज्या आपल्या अर्थमंत्री आहेत. आणि काकांनी मोदी सरकारच्या विरोधात इतकी बयानबाजी केलेली आहे, इतकी टीका केलेली आहे की काकूंना यंदा तिकीट मिळणार नाही आहे. आणि हे झाकण्यासाठी काकू असं म्हणतायत की मी इलेक्शन लढणार नाही आहे, माझ्याकडे इलेक्शन लढायला सुद्धा पैसे नाही आहेत, माझ्याकडे फक्त पगार येतो. मॅडम, तुमच्याकडे पैसे नाही आहेत तर पक्षाला मिळालेला जो इलेक्ट्रल बॉन्डचा इतका मोठा फंड आहे तो नेमका कोणासाठी असतो? बरं, आता ह्या काकूंना लोक नेमकं काय म्हणालेले आहेत पाहूया आपण. जनतेच्या हितासाठी आपण केले असेल तर जनता निवडून देणार, पण तुम्हाला देखील माहीत आहे आपण जनतेसाठी काहीच केले नाही. खरं आहे. म्हणजे काकू इनडायरेक्टली हेच सांगत आहे की ज्यांच्याकडे पैसे नसतात ते इलेक्शन लढू नाही शकत. पुढची व्यक्ती म्हणते हे खरं असेल तर एवढं तरी समजा की भाजपा तुमचा वापर करून घेत आहे. नेक्स्ट कमेंट, नवरा म्हणाला इलेक्ट्रल बॉन्ड सगळ्यात मोठा देशातील घोटाळा आहे आणि हेच मुख्य कारण आहे. येस, त्यांचं वक्तव्य आहे की हा फक्त देशातला नाही तर जगभरातला सगळ्यात मोठा घोटाळा जर कोणता असेल तर तो इलेक्ट्रल बॉन्ड्स आहे आणि हे येत्या काळामध्ये सिद्ध होणार आहे असं ते वारंवार म्हणत आहेत काकूंचे काका. पुढची कमेंट आहे, पैसा असेल किंवा नाही हे माहीत नाही पण अक्कल मात्र अजिबात नाही आत्या. एक व्यक्ती म्हणतो इलेक्ट्रल बॉन्ड का पैसा तुझे नाही दिया. एक व्यक्ती म्हणतो साधारण 6-7 वर्षे किंवा 5 वर्षे पूर्ण अर्थमंत्री आहात, एक बॉन्ड तुम्हाला आणि एक बॉन्ड मला. एक जण म्हणतो विष खायला तर असेल ना. खरंच आर्थिक मंदी आली आहे. डोंट वरी, जनता तुम्हाला घरी बसून रोजगार करण्याची संधी देईल. आपण पाहतात ट्रेंडिंग न्यूज आणि आता पुढची खबर आहे कंगना रनौत विषयी. कंगना रनौतनी हे सिद्ध केलं आहे की ती कॉप्या करून पास झालेली आहे. हे तिचं वक्तव्य पहा. ती असं म्हणते आहे की सरदार वल्लभभाई पटेल यांना इंग्रजी येत नसल्यामुळे त्यांना पंतप्रधान केलं नाही. अगं बाई, पहिली जेव्हा देशातली निवडणूक झाली होती तेव्हा सरदार वल्लभभाई पटेल एकतर जिवंत नव्हते आणि दुसरं म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांनी बॅरिस्टरची डिग्री मिळवली होती इंग्लंडला, लंडनला जाऊन. तर ती काय मराठीमध्ये का गुजरातीमध्ये मिळवली होती? एक युजर म्हणतोय वर्तमान काळावर बोल, पूर्वी झालेल्या गोष्टींवर आभाळ हेपलू नकोस. एकदम बरोबर आहे. ही कंगना केव्हाही आली ना की ते आपल्या इतिहासामध्ये काय झालं, आपले कसे पूर्वज भारी होते. हो ताई, अगं आपले पूर्वज खूप भारी होते, पण आत्ताचे आपले लोक काय करत आहे हे बघ ताई. तुझे आईवडील जर कितीही शिकलेले असले ना तरी तुला परत शाळेत जाऊन आई शिकावं लागलेलं आहे. त्यामुळे आपले पूर्वज कितीही हुशार असू दे, प्रत्येक काळामध्ये पुढच्या पिढीला हे शिकावं लागत असतं. आणि हे तुम्ही सांगा, आता तुम्ही आधीचं उघडणं बंदच करा. लोक कंटाळलेले आहे आणि या कमेंट्सवरून हे दिसतही आहे. पुढची कमेंट बघूया. इतिहास जर बघितला ना तर वल्लभभाई पटेल व विठ्ठलभाई पटेल हे दोघेही भाऊ बॅरिस्टर होते. गुजरातमध्ये बॉम्बे हायकोर्टमध्ये वकिली केली होती, त्यामुळे इंग्लिश न येण्याचा प्रश्नच नाही आहे. पुढची व्यक्ती म्हणते अच्छा, मग तुला काय राष्ट्रपती करायचं का काय मग? एक व्यक्ती म्हणते इतिहास विषयात कॉपी करून पास झालेली विद्यार्थिनी. पुढची व्यक्ती म्हणते काय दिवस आले, ही कपडे काढून नाचणारी बाई आपल्याला सांगणार की कधी काय झाले. नाही, तिने कपडे काढून नाचली का कशी नाचली हा मुद्दाच नाही आहे, तिने खोटं बोलू नये हा मुद्दा आहे. पुढची व्यक्ती म्हणते तुझ्याकडे कोणतं पुस्तक आहे हो बाई, आम्हाला पण सांग. शेवटी दाखवली लायकी. कोण सांगतंय ओ क्वीन? कदाचित व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीवरून माहिती मिळाली असेल, चेक कर. तुला इंग्रजी येत असून पण तुझे सगळे सिनेमे फ्लॉप झालेत. तुझ्यापेक्षा 100 पटीने जास्त शिकलेले होते पटेलजी, म्हणून त्यांनी पूर्ण भारत एकसंध बांधून ठेवलेला आहे. हे बघा, तुम्ही पटेलांना किती मानता हे सांगण्यासाठी पटेलांवर अन्याय झाला वगैरे स्टोऱ्या रचण्याची काहीही गरज नाही. हे राजकारण बंद करा. आत्ताच्या घडीवर बोलूयात पुढच्या बातमीकडे. तर गोविंदाने शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. तुम्हाला माहिती नसेल तर गोविंदा यापूर्वी 2004 साली काँग्रेसनी त्यांना तिकीट दिलं होतं, इलेक्शन जिंकलेही होते, खासदार होते. त्यानंतर 2009ला त्यांना तिकीट मिळालं नाही आणि तेव्हा त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की खूप मोठी चूक झाली माझी की मी राजकारणात आलो, मी राजकारणात यायला नको होतं, माझं वजन वाढलं, पुढे माझं करिअर चाललं नाही, अशा बऱ्याच गोष्टी. त्यानंतर आता त्यांना शिवसेनेने स्टार प्रचारक म्हणून नेमलेलं आहे. हे स्टार प्रचारक म्हणजे काय असतात तर ते एक चेहरा असतात लोकांची गर्दी खेचण्यासाठी. ओके, असे स्टार प्रचारक अनेक पक्षामध्ये घेतले जातात. यांचा हेतू फक्त गर्दी जमवणे हाच असतो. पण याचा अर्थ जनतेने हे स्टार प्रचारक काय म्हणतात ते नेमकं खरंच असेल याच्यावर विश्वास ठेवू नये. जनतेने
कोणत्या व्यक्तीचा तो प्रचार करत आहे, त्यांचं काम, त्यांचे विचार, न्यायावरची त्यांची निष्ठा, समाजवादावरची त्यांची निष्ठा, याच्याविषयी त्यांच्या मनामध्ये काय आहे हे पाहिलं पाहिजे. अजून एक गोष्ट, गोविंदांनी 2004ला BJPच्या राम नाईक यांना हरवलं होतं. गोविंदांनी BJPच्या राम नाईकांना हरवलं तेव्हा राम नाईक असं म्हणाले की हा जो गोविंद आहे याला दाऊदनी पैसा दिलेला आहे आणि त्या पैशांनी त्यांनी मला हरवलेला आहे, असा त्यांनी आरोप आपल्या पुस्तकामध्ये केलेला आहे. तेव्हा उद्धव ठाकरे असं म्हणतात की BJPला माहीत आहे ना की तुम्ही गोविंदाला घेत आहात, तुम्हीच पहिले आरोप केला होता की ह्या गोविंदाने दाऊदकडून पैसे घेतलेले आहेत. आता ते नेमकं खरंच तसं काही झालेलं आहे का माहीत नाही, पण हे लोक जेव्हा दुसऱ्यांवर आरोप करतात तेव्हा ते असलेच आरोप करतात आणि अशाच लोकांना परत आपल्या जवळ घेतात. जनतेने ह्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजे. मला खरोखर असं वाटतं की सामान्य जनतेने हिंमत हारू नये. अनेक लोकांना असं वाटतं जाऊ दे, राजकारणात हेच असंच चालणार आहे. अहो नाही, आपल्याला अजून खूप चांगलं जगायचं आहे आणि आपल्याला ह्या देशामध्ये चांगले लोक, प्रामाणिक लोक पुढे यावेत अशी आपण इच्छा केली पाहिजे, अशी मागणी केली पाहिजे. जे प्रामाणिक नाही आहेत, जे खोटारडे आहेत, जे भ्रष्ट आहेत, जे इकडचे तिकडचंच बोलत असतात, जे नेहमी काही ना काही उलटसुलट बोलत असतात, जे नेहमी काही ना काही जे नेहमी दोन तोंडाने बोलत असतात, आत एक बाहेर एक बोलत असतात, अशा लोकांना आपण खाली खेचलं पाहिजे. हा आपला हक्क आहे. तर ह्या होत्या आजच्या ट्रेंडिंग बातम्या. याच्याविषयी तुम्हाला नेमकं काय वाटतंय मला कमेंट करून नक्की सांगा. काय तुमचं फ्रस्ट्रेशन असेल, सगळं फ्रस्ट्रेशन इथे काढा. इलेक्शन जवळ आलेलं आहे. सगळ्यांना हे राजकारणी लोक जे काही करत आहेत त्याचा आपल्याला सगळ्यांना राग येतो आहे. तर तुम्हाला जे काय वाटतं पूर्णपणे एक्सप्रेस व्हा. आपण फुल डेमोक्रेटिक आहोत. इथं तुम्हाला जे काय वाटतं, माझ्याबद्दल काही चुकीचं वाटत असेल तर तेही टाका. मला कायम असं वाटतं की आपल्याकडून जर काही चुकलं असेल तर आपण ते मान्यही करावं. त्यामुळे मी पण शिकतेच आहे आणि मला भरपूर शिकायचं आहे. तर नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.